हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा 2 नंबरचा व्हिडिओ होणार आहे, ज्यामध्ये की आपण पाण्याची टाकी व नळ यावरील उदाहरणं सोडवत आहोत. तर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 10 तासामध्ये भरतो. जर पहिला नळ 2 तास चालला तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर यावरील बेसिक क्वेश्चन्स हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला बेसिक हे व्यवस्थित कळून जाईल. आणि त्याचबरोबर मी आता या ठिकाणी क्वेश्चनला सुरुवात करत आहे. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे? एक हौद पहिल्या नळाने 5 तासामध्ये भरतो. पहिला नळ आहे या ठिकाणी, पहिला नळ, आणि या ठिकाणी आहे तुम्हाला दुसरा नळ. या ठिकाणी तुम्हाला 2 नळ दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे? हौद हा भरायचा आहे. तर आता पहिल्या नळाने काय होत आहे फ्रेंड्स? किती तासामध्ये भरतो तो? 5 तासामध्ये. मग आपण काय करायचं आहे? छेदामध्ये 5 घेऊया, कारण की हे काय असतं? त्याचं टोटल असतं. पहिला नळ हा 5 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ काय आहे? तो 10 तासामध्ये भरत आहे. म्हणजे त्याची कॅपॅसिटी काय आहे? 10 तास आहे. 10 तास तो पूर्ण हौद भरण्यासाठी लावतो, जर या दोघांनी सेपरेट जर भरायचं ठरवलं तर. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, जर पहिला नळ 2 तास चालला, तो नळ किती वेळ चालला आहे? 2 तास. मग अंशामध्ये काय घ्यायचं आहे? 2. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज जर होत असेल तर तुम्ही एक साधी कन्सेप्ट समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर दिलेलं असेल की तुम्हाला एक्झाममध्ये 100 मार्काची टेस्ट असते आणि त्याच्यापैकी जर तुम्हाला 75 पडलेले असतील तर तुम्ही काय करता? टोटल असतं ते, टोटल टेस्ट जे असते ते छेदामध्ये लिहिता, आणि जे पण तुम्हाला प्राप्त गुण असतात ते कुठे लिहिता तुम्ही फ्रेंड्स? अंशामध्ये लिहिता. अशाच प्रकारे जे टोटल आहे, म्हणजे टोटल तो वेळ किती घेतो नळ, ते आपण छेदामध्ये लिहितो, आणि त्याने काम किती केलं आहे, किती वेळ केलेला आहे, हे अंशामध्ये लिहितो. अशा प्रकारे. ठीक आहे. आता या ठिकाणी 2/5 भाग काय झालेला आहे? तो हौद भरलेला आहे. आणि उरला किती? मग भरायचा किती राहिला आहे? तर 1 मधून आपण तेवढा मायनस करूया, म्हणजे 1 वजा 2/5. म्हणजेच या ठिकाणी 5 1 5, 5 मधून जर 2 गेले तर किती राहतील? 3. 3/5 भाग हा हौदाचा काय आहे? भरायचा राहिलेला आहे, जो की कोण भरेल आता फ्रेंड्स? या ठिकाणी दुसरा नळ कंप्लीट करेल. मग दुसऱ्या नळाची कॅपॅसिटी काय आहे फ्रेंड्स? 10 तास. तो 10 तासामध्ये भरतोय. मग या ठिकाणी काय करायचं आहे? डायरेक्टली 3/5 ला तुम्ही 10 ने गुणायचं आहे, कारण ती त्याची कॅपॅसिटी आहे. 5 1 5, आणि या ठिकाणी 5 2 10, आणि या ठिकाणी 3 2 6. म्हणजेच तो दुसरा जो नळ आहे तो पूर्ण उरलेला हौद कंप्लीट करायसाठी किती वेळ लावेल फ्रेंड्स? 6 तास लावेल. अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न हे सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला डायरेक्टली हा क्वेश्चन कळत नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही पहिला व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन्स हे व्यवस्थित लक्षात येतील. आय होप तुम्हाला इथपर्यंत हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. आता आपण यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात, मग ती कुठलीही एक्झाम असली तरी पण. इथे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासामध्ये भरते. आता या ठिकाणी आपण लिहून घेऊया, पहिला नळ आणि या ठिकाणी दुसरा नळ. बरोबर. पहिला नळ किती तासामध्ये भरतो टाकी? तर पहिला नळ भरतो 12 तासामध्ये, म्हणजे हे झालं त्याचा टोटल वेळ. आणि दुसरा नळ किती तासामध्ये भरतोय फ्रेंड्स? तर दुसरा नळ भरतोय 8 तासामध्ये, म्हणजे हा झाला त्याचा टोटल वेळ. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे, जर पहिल्यांदा या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, पहिला नळ 3 तास चालवला, म्हणजेच ते या ठिकाणी काय किती भाग भरेल? 3/12 भाग हा त्या टाकीचा भरला जाईल. आणि शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती वेळ घेईल? आता एवढा भरला आहे, पण उरला किती आहे हे काढण्यासाठी तुम्ही काय करा? 1 मधून वजा करा. 1 वजा 3/12. 12 1 12, 12 मधून जर 3 गेले तर किती राहतात फ्रेंड्स? 9/12. एवढी टाकी ही काय आहे फ्रेंड्स? भरायची राहिलेली आहे. मग या ठिकाणी 9/12 आणि गुणाकारामध्ये दुसऱ्या नळाची जी कॅपॅसिटी असते, तो जेवढा वेळ घेणार आहे ते काय करायचं आहे? गुणाकारामध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करता येईल ते करू शकता. या ठिकाणी 3 ने भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 4 1 4,
4 दुनी 8 आणि 3 दुनी 6 हे गुणाकारामध्ये. म्हणजेच हा दुसरा नळ किती वेळ लावेल फ्रेंड्स, तर 6 तास ती पूर्ण टाकी भरण्यासाठी वेळ हा घेणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्वेश्चन्स हे क्लिअर झाले असतील. आणि हो, एकदम सोप्या पद्धतीने, एकदम बेसिक जरी तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्हाला हे क्वेश्चन समजतील अशा पद्धतीने मी घेण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल आणि अजून असे नवीन नवीन क्वेश्चन मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.